रुकडी केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष क्रीडा स्पर्धा उत्साहात। डिसेंबर महिना उजाडला की सर्व जिल्हा परिषद शाळांना वेध लागतात ते म्हणजे विविध स्पर्धांचे। मुलांच्या बौद्धिक विकासासोबतच शारीरिक, मानसिक व सामाजिक विकास होणं गरजेचं असतं। हा उद्देश साध्य होण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन केलं जातं। मंगळवारी दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी रुकडी केंद्राअंतर्गत शाळांच्या क्रीडा स्पर्धेस केंद्र शाळा रुकडी येथे सुरुवात झाली। यावेळी क्रीडा ध्वज पूजन सौ राजश्री संतोष रुकडीकर, सरपंच रुकडी यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं, तर ध्वजारोहण उपसरपंच शीतल खोत यांच्या हस्ते करण्यात आला। क्रीडा ज्योत पूजन सौ अश्विनी कांबळे, शारीरिक व्यवस्थापन समिती चोकाक यांच्या हस्ते, तर क्रीडा ज्योत प्रज्वलन श्री योगेश रुकडीकर, अध्यक्ष शारीरिक व्यवस्थापन समिती चोकाक यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख उपस्थित श्री शशिकांत पाटील, केंद्र प्रमुख रुकडी, तालुका अध्यक्ष शिक्षक संघ, श्री अर्जुन पाटील, अध्यक्ष पुणे विभाग, महाराष्ट्र प्राथमिक समिती व संचालक प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूर, श्री सचिन कोल्हापुरे, तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती हातकलंगले, सौ शोभा कुडी, ग्रामपंचायत सदस्य रुकडी, सौ सुजाता कांबळे, ग्रामपंचायत सदस्य रुकडी, श्री संतोष रुकडीकर, माजी ग्रामपंचायत सदस्य रुकडी, सौ मीनाक्षी निकम, मुख्याध्यापिका संभाजीराव माने, गर्ल्स हायस्कूल रुकडी हे उपस्थित होते। सूत्रसंचालन सोनाली परीट, अध्यक्ष महिला शिक्षक संघ यांनी केलं। आभार श्री इंद्रजित कदम सर, शिक्षक नेते यांनी मानले। कार्यक्रमाचे संयोजन श्री राहुल शेंडके सर व शिक्षक वृंद यांनी केलं। यावेळी रुकडी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक तसेच विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या क्रीडा स्पर्धेला ट्रॉफी श्री अर्जुन पाटील, श्री सचिन कोल्हापुरे व झहीर जमादार यांनी दिले। प्रमाणपत्र सौजन्य श्री शशिकांत पाटील, दिलीप कांबळे, राजकुमार भोसले व सोनाली परीट। मेडल सौजन्य सौ रेहाना मकानदार या होत्या।